नमस्कार पत्रकार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे। सर्व कार्यकर्ते, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सर्व मित्रपरिवार, खरं तर आता प्रचार आमचा सुरू झाला होता, परंतु मध्ये महाराष्ट्र शासनाने, मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी 3 दिवसाचा दुखवटा महाराष्ट्राला पाळायला लावला आणि दुखवटा पाळला। आम्ही अजूनही दुःखात आहोत आणि म्हणून खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदादा पवारांच्या निधनानं, त्यांच्या अपघाती निधनानं जो दुःख संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये कार्यकर्त्यांवर पसरलेला, काळाची सोका पसरलेला आहे, तेव्हा आम्ही खरं तर आज या ठिकाणी आमचा पक्षाचा नियोजित जे कार्यक्रम होते, व गाड्यांना स्पीकर लावून वेगवेगळ्या प्रकारच्या सभा घेऊन ते कार्यक्रम संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल असेल, त्याचप्रमाणे तुतारी असेल आणि रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले साहेब असतील, या सर्व पक्षांनी निर्णय घेऊन आपला घोंगडी बैठक घेऊन लोकांपर्यंत पोहोचायचं आणि प्रचार खरं तर बंद केलेला आहे आणि आपला साध्या पद्धतीने प्रचार करून खरं तर ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे। समोरचे विरोधक वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतात, वेगवेगळ्या प्रकारचं आमच्यावर टीका टिप्पणी करतात, त्यांना आमचं सलाम आहे की बाबांनो, महाराष्ट्रभर खरं तर 3 दिवस दुखवटा पाळला, पण आमच्या बारो तांबे गटामध्ये दादांची अंत्यविधी पण होऊ दिला नाही। अशा प्रकारचं स्पीकर लावून जे त्यांनी प्रचार केला, त्याचा पहिल्या प्रथम मी निषेध करतो। ही वेळ आदरणीय अजितदादांवर आले, अशी वेळ आपल्यावर पण येईल, त्यामुळं तो दुखावटा ते काही कार्यकर्त्यांनी पाळला नाही, त्याबद्दल मी त्यांना खरं तर त्यांचा मी निषेध करतो। आणि निश्चितपणे आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचे सगळे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत। माझ्याकडे पुढारी कमी आहेत, पण सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहे। सर्वसामान्य हे कार्यकर्ते जे आहेत, हे संपूर्ण कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत आणि म्हणून बोलणाऱ्यांची संख्या, टीका करणाऱ्यांची संख्या माझ्याकडे नाही आहे। म्हणजे ज्यांना आपण म्हणतो पोपटपंची, ती पोपटपंची बोलणारे, भाषणं करणारे, गावामध्ये त्यांना कवडीची किंमत नाही, अशी माणसं खूप आमच्या विरोधात वल्गना करतात। पण माझ्यासोबत जी माणसं आहेत आत्तापर्यंत राजकारणाच्या जीवनामध्ये, ही सर्वसामान्य माणसं आहेत। ती कधी भाषणे त्यांना करता येत नाही, कोणावर टीका करता येत नाही आणि अशा प्रकारचा खरं तर आमच्यासोबत सगळे कार्यकर्ते आहेत। आम्ही एक संयम पाळला आहे। आजही आमच्या तांबे बारोमध्ये आमचे 3ही उमेदवार निवडून आलेत, असं आम्ही समाजामध्ये घोंगडी बैठक घेतोय। आता खरं जर म्हणलं ते आमचे समोरचा पक्ष आमचा स्पर्धक पण नाही, असं आम्ही म्हणतोय। खाली पंचायत समितीला त्यांचे जे 2 अपक्ष उमेदवार आहेत, त्यांच्यामध्ये आमच्या पंचायत समितीमध्ये लढत होणार आहे, ते 3 नंबरला गेलेत, म्हणून त्यांनी त्याचं भान ठेवावं। एकतर त्यांनी पहिलं आमच्या कुकडेश्वरला पाठवलं, कुकडेश्वरला गेले, 3 तिकिटे जाहीर केली शिवसेनेनी, म्हणजे धनुष्यबाणांनी 3 तिकिटे जाहीर केली, कुकडेश्वरला नारळ फोडला। त्या 3 उमेदवार, सुमन लांडे जिल्हा परिषद आणि डॉक्टर डोळस पंचायत समिती आणि राजू कारभार पंचायत समिती, 3 उमेदवारांच्या गाड्या सडल्या। 15 दिवस त्या गाड्या मावळामध्ये फिरल्या, त्यांना भोंगी लावली, त्यांना स्पीकर लावला, कुकडेश्वरला जाऊन त्यांनी नारळ फोडला, त्यांची तिकीट जाहीर केली आणि अचानकपणे त्यांची तिकीट बंद केली, कुकडेश्वरापाशी शपथ घेतली आणि खरं तर ते आमच्या कुकडेश्वराला ते गालबोट लावलं। म्हणून माझी समोरच्या उमेदवारांना विनंती आहे का दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन आपण कधी मोठं होत नाही। आणि म्हणून ज्यांचा तळतळाट आहे, ज्याने 15 दिवस प्रचार केलाय, त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी विचारच नाही केला। तसं आम्ही खरं तर आमचे 3ही उमेदवार, जिल्हा परिषदला माहिती अमोल लांडे असतील, पंचायत समितीला अश्विनी सीताराम केदारे असेल, तिकडे कमलताई एकनाथ दांगट असेल, हे 3ही उमेदवार आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर
आजही आम्ही समजतोय स्वतःला का आमचे तिन्ही उमेदवार विजय आहेत. फक्त आम्हाला कुणावर चिखलफेक करायची नाही, कुणावर आम्हाला टीका करायची नाही. ते जे खालच्या पातळीवर टीका करतात त्यांना दुसरा धंदाच नाही. फक्त देवराम लांडे त्यांना झोपताना पण मी दिसतो. माझी अशी पत्रकार मित्रांना विनंती आहे का तुम्ही कधी कधी त्यांना पण प्रश्न विचारा, बाबा तुम्ही देवराम लांडेवर टीका करता इथपर्यंत ठीक आहे, आम्ही दाखवतो, पण तुम्ही काय केलं ते एकदा दाखवा. तुम्ही जन्माला आल्यापासून त्यांचा एखादा मला तुमच्या मीडियाला हेडू दाखवा का ते कोणाच्या अपघाताला गेलेत, कोणत्या सुखात गेलेत, कोणत्या दुःखात गेलेत. 8 दिवसापूर्वी वाघानं हल्ला केला, 55 कोंबड्या खाल्या, 2 बकरा खाली. ते खाली कमेंट करतात तुमच्याच बाईटला का देवराम लांडे गेले शेळीच्या मोतीला. म्हणजे इतक्या खालच्या पातळीवरती शेळीची कुठे माहिती असते का? अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या चाललेल्या आहेत. त्यांना माझा जाहीर आव्हान आहे, बाबांनो आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही फक्त 7 तारखेपर्यंत गप आहोत. ज्या टायमाला निवडणूक होईल त्या टायमाला आम्ही त्याचे उत्तर देऊ. तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं देवराम लांडे टीका करता, राजकारणामध्ये मी एकटा नाही, राजकारणामध्ये खासदार आहेत, राजकारणामध्ये आमदार आहेत, राजकारणामध्ये सभापती होऊन गेले, राजकारणामध्ये जिल्हा परिषदला नंदाताई तैपे असतील, सुरेखाताई मुंडे असतील, भाऊसाहेब देवाडे असतील, मी असेल, असे प्रचंड असे जिल्हा परिषद सचिव झाले, पंचायत समिती सचिव झाले. पण उठपट देवराम लांडेच. आणि म्हणून तुम्ही मला शिव्या देऊन काही तुम्हाला मत नाही भेटणार. तुम्ही कधी कधी आमच्यावरती एवढे खालच्या पातळीला बोलताय का प्रमाणाच्या बाहेर. माझी त्यांना विनंती आहे की बाबांनो तुम्ही काय केलं तेच सांगा. आमच्यावर टीका करायची असेल तुम्ही माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला गाववाईज विचारू शकता, ते कसा प्रचार करतात, त्यांचा पाठिंबा कुणाला आहे हे त्यांना तुम्ही विचारू शकता. पण समोरच्या लोकांना मी ते सगळे जण एकत्र आलेत, सगळे एकत्र आलेत, त्याच्यामध्ये मला आनंद आहे. त्यांना शुभेच्छा. ते जेवढे एकत्र येतील, जेवढी माझ्यावर टीका करतील, तेवढा देवराम लांडेचा लीड वाढत राहिलेले. आजही बी आमची निवडणूक जनतेने हातात घेतले, महिला मंडळाने हातामध्ये घेतले, क्रिकेटच्या मुलाने हातामध्ये घेतले. जो तरुण वर्ग आहे ना, मोठ्या प्रमाणामध्ये माहिताईच्या शिक्षणामुळं, माहिताईच्या वक्तृत्वामुळं, समजा माहिताईला थोडंसं हरिनामाची आवड आहे, त्या कधी कधी अभंग म्हणतात, कधी कधी गातात, त्याच्यावर पण कमेंट करतात. तर माझी विनंती आहे बाबांनो, माहिताईने एखादा अभंग म्हणला, तुम्ही एखादा म्हणा, नाही म्हणता आला तर टाळ्या वाजवा. पण अभंगावरती टीका टिप्पणी करणं हे कितपत योग्य आहे, त्याच्यावर काय तुम्ही टीका टिप्पणी करू नका, अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. काय विचारायची का? तुमच्यावर सातत्याने विरोधकांकडून आरोप होतात की तुम्ही वैयक्तिक लाभाच्या योजना देता, परंतु भागाचा विकास कुठेतरी तुम्ही पाठीमागे ठेवला आहे. काय उत्तर तुमच्याकडे? वैयक्तिक लाभाच्या योजना प्रत्येक माणूस जन्माला आला तो योजना घेणार आहे. तिथं नातेवाईक काय आणि बिगर नातेवाईक काय. जो लाभार्थ्याकडे कागदपत्र आहेत, ज्या लाभार्थ्याकडे जातीचा दाखला आहे, ज्या लाभार्थ्याच्या ग्रामपंचायत ठराव आहे, तो लाभार्थी लाभ घेणार आहे. त्याच्यामुळे त्या बोलण्याला महत्व नाही. आता जिल्हा परिषदला 4 वर्ष प्रशासक आहे. किती वर्ष आहे? 4 वर्षे. मग आता 4 वर्ष प्रशासक आहे ते कोणाला विचारणार आहेत? तुम्ही जे पहिले 3 सदस्य होते त्यांना विचारा. आता ते टीका कुठे करतात? मी जे ताडपत्र दिले ना त्याच्यावर बसतात आणि तिथेच टीका करतात, आणि तुम्ही लगेच मोबाईल धरता आणि ते दाखवता. तुम्हाला धन्यवाद. पण तुम्ही बसलेच कुठं? त्या ताडपत्री हो. तुम्ही खाताय काय? घरामध्ये गिरण दिले, त्याच गिरणीत पीठ देतात, तीच भाकर खातात, लगेच हे देतात. अरे पण ती पीठ गिरणी मी दिली ना. ज्यांना ज्यांना पीठ गिरणी दिल्यात त्याच्यामध्ये उदाहरणार्थ विठ्ठल बोराडे, त्याच्या घरात जाऊन आता बघा तुम्ही पीठ गिरणी आहे का नाही. असे अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्या पीठ गिरणी घेतल्यात, ताडपत्र्या घेतल्यात. मी का नाही खिशातून देत नाही. आणि समजा एखादी योजना चुकीची झाली त्याला जबाबदार कोण आहे? शासन आहे, अधिकारी आहेत. माझा काय संबंध? मी का बीडीओ आहे? मी का तलाठी आहे? मी का तहसीलदार आहे? कोण आहे मी? देवराम लांडेने शिफारस करणे, कागदपत्र देणे आणि त्यांनी
स्कीम मंजूर करणे. ज्यांनी ज्यांनी योजना घेतल्यात त्यांनी त्यांनीच माझ्यावर टीका केलेली आहे. आता टीका संजय साबळे, त्याला सुपारीच आहे, 1000 रुपये रोज आहे खाऊन पिऊन. किती रोज आहे? 1000 रुपये रोज जर खाऊन पिऊन भेटला तो बोलणारच आहे. त्याने काय बोलावं? संजय साबळे काय म्हणतोय? मी प्राध्यापक आहे. काय ते प्राध्यापक आहे बाबा? तू म्हणतो तुकाराम महाराजांचा खून झाला. अरे मूर्खा, तू कोणत्या कॉलेजमध्ये शिकला रे गाढवा? तू जर शिकला असता तुकाराम महाराज बोलशील? तुझी लायकी आहे, तुझी पात्रता आहे. तो कुठे बोलला? देवळाच्या सप्त्यामध्ये सगळे महाराज त्याला महाराज उठले. आम्ही ते प्रकरण मिटवलं. म्हणला बाळा, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, तू फापललाय, तुझ्या शिक्षणाचा उपयोग इथं करू नको. ते प्रकरण आम्ही मिटवलं. तुकाराम महाराज खून झाला, ते महाराज दागडी घेऊन कोणी वाहन घेऊन धावं, कोण काय धावं, हा पळाला, याला लपवला महाराजांनी. ते प्रकरण आम्ही मिटवलं. आम्ही काय बोललो नाही. नंतर उठला वटपौर्णिमा, त्या बाळानंच बोलला. ती एक बाय उठून कंप्लेंट केली, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे वटपौर्णिमेचा. कोण हो? संजय साबळे. अरे पण तू जर वटपौर्णिमेच्या महिलांवर टीका करत असेल, तुला आई बहीण आहे ना, तू कुणावर टीका करतो? तुकाराम महाराज. ज्या माणसाने तुकाराम महाराजासारख्या माणसाला सोडत नाही, देवराला मानते कोण आहे तुमच्या पुढं? इकडे तर रोज भेटतो, तिकडे रोज नाही भेटत. आता प्रश्न राहिला दत्ता गवारी. दत्ता गवारी म्हणजे तो लय मोठा माणूस आहे. त्याला माझं सांगणे, तू म्हणतो मी गिरणी पीठ गिरणी दिल्यात, तू 11,000 रुपये घेतलेत ना, ते मी उद्या 100 माणसं आणतो तुमच्याकडं. 11,000 रुपये घेतले, 1.5 वर्ष चाललं. एकाला म्हैस नाही, एकाला माहीत नाही, फक्त पैसे घेतलेत. म्हशी देतो. कोण म्हणतंय? दत्ता गंगाराम गवारी. मी अजून बोललोय का? नाही बोललो. पण बाबा, त्या लोकांचे पैसे घेतले, त्यांना म्हशी दे, मी तुझी टीका करणार नाही. तिसरा आले बाबा 40 वर. कोण? मारुती डुबाजी वाळ. त्याच्या बापाचं नाव काय? डुबाजी. त्याचं नाव काय? मारुती. यांना त्यांच्याबद्दल विचारा. हे निलेश रावते, यांच्याकडून जमीन घेतो म्हणून 35 लाख घेतलेत. एवढे चेक आहेत, एकही वाटला नाही, एकही चेक वाटला नाही. निलेश धनाजी रावते, गाव उंडे खडक, भाव अमेरिकेला. जमीन घ्यायला 40 लाख घेतलेत, 40 पैसे अजून दिले नाही. दिलेत का? दिलेत का? नाही दिले. ते सांगतील. आम्ही बोलत नाही म्हणजे तुम्ही आमच्यावर चान्स घेता का? तुळशीराम गोपाळा भोईर यांचा मुलगा प्रवीण भोईर, त्याच्याकडून पैसे घेतले कामाला लावाय. मारुती डुबाजी वाळेची 100 लोकांची यादी आहे माझ्याकडं. 3 कोटी रुपये लोकांचं देणे मारुती वाळाला. किती? 3 कोटी. त्याला मीडियाच्या मधून सांगतो, मला तुझं पत्ते उघड करायला लावू नको. घेतलेले कामाला लावायला 3 कोटी लोकांचे दे आणि मग पोरीला उभा कर. तू जर 3 कोटी घेतलेत, तुम्ही पोर निवडून आला, तू किती घेशील? पैसे तुम्ही घ्यायचे, पैसे तुम्ही खायचे आणि आम्हाला बदनाम करायचा. आमच्याकडे निलेश रावतेचे मी तुम्हाला चेक पाहून चालल्याचे झेरॉक्स देईल 3 कोटीचे. म्हणून मारुती राया, तू निसा गण लावून कडक राहू नको, शांत बस. इलेक्शनच्या काळामध्ये 420चा गुन्हा जर दाखल झाला, तू जेलमध्ये असशील. आणि मी निलेश रावतेच्या परवानगीने बोलतो, तो जर परत त्यांना तोंड उघडला का त्याच्यावरती आम्ही फसवणुकीचा दावा दाखल करणार, मारुती जेलमध्ये जाणार. नंबर 4 अजिंक्य घोलप. काय नेता झाले हो, एवढा मोठा नेता झालाय आणि काय चुन 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 बोलतो. अरे अजिंक्य, तू आमचा स्पर्धकच नाही बाळा, तू 3 नंबरले, तू 3 नंबरले. तुझा योगदान काय आमच्या टीका करण्याचा? तो देवरा मंडळाने डबे दिले. अरे मी डबे दिले, तुम्ही वाटे द्या. मी डबे दिले, तुम्ही बाजले द्या. मी डबे आजच देत नाही. मी प्रत्येक माझ्या वर्षांना वाढदिवस आला का लोकांना जेवणाचे डबे काही सप्रेम भेट मी देत असतो. मी काही इलेक्शन आले म्हणून देत नाही. मी कोकणामध्ये सेल नेत असतो, सुकट भूमीला नाही. मी घाटावरती दसरा मेळावा करत असतो, तुम्ही मीडियाने दाखवलंय. मी काही निवडणूक आले म्हणून काही करीत नाही. म्हणून अजिंक्य भाऊ, लहानपणी मोठा घास घेऊ नका. तुम्ही लहानपणी मोठा घास घेऊ नका. तुमचं काय अवकात आहे तेवढंच बोला.
तुम्ही देवराम लांडेवर टीका करणं इतकं आमच्यावर बोलणं इतकं एवढे मोठे नाही. तुम्हाला मतं मागायच्या लोकांना मतं मागा, तुमच्या बायकोला निवडून आणा, तुम्ही मोठे व्हा, पण चुन बोलून तुम्हाला मतं नाही मिळणार. राहिला प्रश्न काळू दादा शेळकंदे, त्याचा दोषच नाही, तो काय बोलतो त्याचं त्याला ध्यान नाही. काळू दादा सकाळी काय बोलला आणि संध्याकाळी काय बोलला त्याच्या ध्यानातच राहत नाही. त्याचा काय दोष आहे, त्याची हे उतरून देत नाही, ते उतरून देत नाही त्याची, सारखी त्याला टॉनिंग, सारखा टॉनिंग, मग तो बोलत राहतो. आता म्हणतो हिरडा हिरडा हिरडा. अरे 25 वर्ष तुम्ही हिरडा करायला निघालात. तुम्ही जर दारू पिऊन त्या फायल्या हरवल्या तर कागद दाखवायचं काय, हिरडा येईल कसा. तुम्ही उतरूनच देते नाही, सारखी दा बरं पेते तर पेतात, पान टाकून नाही पेती, असेच पेतात. मग ती उतरतच नाही. मग कोण फायले हरीत आहे, कोण बॅग हरीत आहे. आणि मग म्हणतात देवराम लांडे मागायचं म्हणजे तुम्ही फॉर्म भरले, त्यांनी माघार घेतली, हे बिनूर झाले, मी तज्ञ तर तज्ञ नाही. म्हणून काळू दादा आता तुम्हाला मी सांगतो, आमचा नवरदेव गेला खडकुंब्याला, खडकुंब्याला गेला, तिथं 2 पेना निवडल्या इड्या, त्या आग्यामुळे उठलं बा. जे वाघामुळे पळत सुटला, जे आम्ही पळत, जे पळत मी पळलो, मला नाही चावला. आता या काळू दादा प्याला होता त्या पडला, त्याला मोह नसला, तो आगामुळे देवरामना आणला. अरे पत्रकार मित्रांनो, आगामुळे कुठं आणायची व्यवस्था कर बाबांनो. आता लोकांनी मला नाव ठेवलं आगामुळे, मला कोणी म्हणतं आगामुळे, कोणी म्हणतं डहाणे वाघे, कोणी म्हणतं आधार कार्ड आहे. मग या काळू दादा म्हणतो तुम्ही घेतली बाईट, लावली कोणतरी बा, पंढरी तोच लावली ती, लावली बाईट बा. काळू दादा म्हणतो देवरामला आगामुळे आणला आणि तुम्ही लावली बा बाईट, धन्यवाद तुम्हाला. अरे पत्रकार मित्रांनो, त्या आगामुळे कुठं आणायची वस्तू आहे का. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. कारण बोललंच नाही तर म्हणतील बोलत नाही, बोललंच नाही तर म्हणतील या बोलत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे काय झाला दादा, तू सिनियर आहे, मी सकाळी बी तिथं मला म्हणतो माझ्या हस्ते त्या तस्करामध्ये सत्कार करा गायक कमिटी, मला उठवला महाराजांचा. तो याच्या हस्ते काय करता, एखाद्या महाराजा हस्ते करा. म्हणलं मी काय दारुडे, तुला काय दुखत आहे बुवा. त्या कार्यमालकांना माझ्या हस्ते सत्कार त्या महाराज केला, हा म्हणतो त्याच्या हस्ते नका महाराज उठवा. म्हणलं मी काय दारुडे करे, मग अशी करते बुवा, या नाही आणि द्या नाही, निस्ती टीका निस्ती टीका. आता राहिला कोण मोठा नेता, गपचीत 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 भाऊ देवाडे. अरे तुला आम्ही पंचायत समितीला मतं दिली, तुला सदस्य केला, तुला आम्ही जिल्हा परिषदेला मतं दिली, तुला आम्ही सदस्य केला, तुला आम्ही दूध संघ पाठवला, तू आम्हाला म्हणतो जातीवाद. अरे काय बोलत तू. जर आम्ही जातीवाद केला असता तर भाऊ देवाडे 200 मतं जिल्हा परिषद झाला असतं का. तुम्ही पत्रकार काय विचारते नाही प्रश्न दादा नो, खरं बोला, विचार ना. तुम्हाला जर तुम्ही देवरामला जातीवाद म्हणता तर मग ही मतदान झालं तुम्हाला. म्हणून तुम्ही जिल्हा परिषदला सदस्य झाले, पंचायत समितीला सदस्य झाले, तुम्ही दूध संघावर व्हाईस चेअरमन झाले, आम्हाला काही दुःख नाही. तुम्ही आमच्यावर बोलू नका. आता तो गपचित चालाय, मला पाहिलं रांचाला सूज आला, समोर या, हिम्मत असेल ना राजीनामा द्या, दूध संघाचा राजीनामा द्या, पडतर लागेल का, हिम्मत पाहिजे. लपून 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 ओबी अच्छा ओबी अच्छा, अरे कोण अच्छा, या सगळ्यांचा बळी दिलाय आणि आज लपून बसलाय. तुम लढो हम कपडे सांभाळताय. काय धंदे दादा नो. मग जात आहोत आणि तुला करणं परवेश, देणार राजीनामा, फक्त फुकट खायची सवय लागली. म्हणून मी जे नाव ठेवलंय आले बाबा 40 चोर. आता जनकू बर्डे काहीतरी बोलले, जनकू बर्डे. अरे आरशाचं बघ ना, तू स्वतःच कुटुंब सांभाळ, आरसा घे म्हणा जनकू, आरसा घे, स्वतःच कुटुंब बघ. काय बोलत तो. ज्याला स्वतःच कुटुंब सांभाळता येत नाही ना त्यांना दुसऱ्यावर बोलू नको. माझा 50 माणसा कुटुंब एकत्र आहे, 7 भाव आहेत आम्ही, अजून एकत्र आहे कुटुंब. यांना स्वतःची कुटुंब सांभाळता येते नाही आणि या अध्यक्षाला नाव ठेवतात. स्वतःची कुटुंब सुधावा आणि मग देवराम मांडू टीका करा. असो कार्यकर्ते बोलतील, पण ज्यांनी माझ्या टीका केले, टीका ज्यांनी केले त्यांना माझा सवाल आहे,
मग तो मारुतीबाई असेल, दत्ता गवारे असेल, काळूदादा असेल, अजिंक्य असेल आणि अजून आणि काय तो लपून छपून. तर यांना माझी विनंती आहे, तुम्हाला निवडणूक लढायची ना, कुस्ती होऊ द्या, कुस्ती सोडवायची नाही. कुस्ती निकाली होणार आहे, कुस्ती सोडवायची नाही. कुस्ती 9 तारखेला निकाली होणार आहे. आम्हाला माहिती आहे माझे 3 उमेदवार निवडून आलेत. ज्या दिवशी आमची मतमोजणी असेल ना त्या दिवशी मागचे 10 जण जातील. हे समोर येणार नाही. आता एक मत आलेत, एक मत एक द्या आम्हाला खालचा, वरचा आम्हाला माहिती आहे, पण आम्ही सांगितलं का नाही. आपण सर्वांना विचार आहे, तर माझी विरोधकांना आव्हान आहे का तुम्ही खालच्या सरा जाऊ नका. सध्या आम्ही दुःखात आहोत. मला खरं तर अजितदादा पवारांनी खरं तर माझ्यावरती खूप म्हणजे माझ्यावर राजकीय उपकार आहेत. दादांनी मला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं. आदरणीय बेनके साहेब असतील, आदरणीय पिचर साहेब असतील, म्हणजे अजितदादा पवार असतील, आदरणीय वंदने मधुकररावजी पिचर साहेब आहेत, वंदने वल्लभशेठ बेनके साहेब आहेत. या तिन्ही नेत्यांनी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य माणसाला एवढं मोठं पद दिलं. आणि मी जरी मधल्या काळामध्ये वेगळ्या पक्षामध्ये काम करत होतो तरी अजितदादांनी माझी कामं कधी रोखली नाही. अरे देवराम माझ आहे, देवराम आज न उद्या माझ्याकडे येणार आहे, अशा प्रकारचं दादांचं भावना होती. आणि म्हणून त्याची आम्ही खरं तर दादांच्या अंत्यविधीला गेलो तेव्हा आम्ही सुमित्रा पवार ताईंना भेटलो, आम्ही रोहित पवारांना भेटलो, आम्ही खरं तर पार्थ पवारांना भेटलो. शेवटी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आता काय लोक आम्हाला बोलताना प्रचार करतात की बा दादा गेले. अरे दादा कुठं, तुम्ही कुठं. दादा गेले तरी कालच दादांच्या मिशनला सुमित्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं, कालच शपथी झालं, आपण मीडियाला मध्ये पाहिलं. पण आम्हाला आधार आहे तो. उद्या सुमित्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणजे माहीत आहे तो आधार आहे आम्हाला. काय असं दादा गेले तरी दादांच्या कुटुंब आम्हाला वारे सोडणार नाही. म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की उद्या सुमित्राताई उपमुख्यमंत्री म्हणजे माहीत आहे उपमुख्यमंत्री, काय ती करण्याचं कारण नाही. यांना काय टीका करायची करू द्या. हे आता खाजगीत बोलतात, त्यांना आता कोण आहे म्हणजे काय. अरे शरद पवार साहेब आहेत, रोहित पवार आहे, त्या ठिकाणी सुमित्रा पवार आहे आणि पार्थ पवार आहे. केवढी पवार फॅमिली हो. ज्या पवार फॅमिलीने अख्ख्या महाराष्ट्र उपकार केलं त्यांच्या पण तुम्ही सोडत नाही, तर देवराम मंगला काय तुम्ही सोडणार आहेत.